शाहीर अजय चव्हाण, शाहीर अनिल दाभाडे आणि बाल शाहीर सावीर हे समता गीते सादर करणार आहेत. नमस्कार तुम्हा सर्वांना. माझे नाव बाल शाहीर सावीर. मी आपल्या समोर आदिवासी गीत सादर करणार आहे. गाव छोड़ब नहीं, जंगल छोड़ब नहीं, माय माटी छोड़ब नहीं, लड़ाई छोड़ब नहीं. गाँव छोड़ब नहीं, लड़ाई छोड़ब नहीं, माय माटी छोड़ब नहीं, लड़ाई छोड़ब नहीं. गाव छोड़ब नहीं, जंगल छोड़ब नहीं, माय माटी छोड़ब नहीं, लड़ाई छोड़ब नहीं. गाँव छोड़ब नहीं, लड़ाई छोड़ब नहीं, माय माटी छोड़ब नहीं, लड़ाई छोड़ब नहीं. बांध बनाए गाँव डुबोरे, बांध बनाए गाँव डुबोरे, कारखाना बनाए, जंगल काटे खदान खोदे, सेंचुरी बनाए. बनाए गाँव कारखाना बनाए, जंगल काटे खदान खोदे, सेंचुरी बनाए. चल जंगल जमीन छोड़े जमीन कहाँ जाए, जंगल जमीन छोड़े जमीन कहाँ जाए. विकास के भगवान बता हम कैसे जान बचाए, हाँ भाई कैसे जान बचाए. गाँव छोड़ब नहीं, जंगल छोड़ब नहीं, माँ माटी छोड़ब नहीं, लड़ाई छोड़ब नहीं. गाँव छोड़ब नहीं, जंगल छोड़ब नहीं, माय माटी छोड़ब नहीं, लड़ाई छोड़ब नहीं. जमुना सुखी नर्मदा सुखी, सुखी सुवर्ण रेखा, गंगा बनी गंदी नाली, कृष्णा काली रेखा. कृष्णा काली रेखा, कृष्णा काली रेखा. जमुना सुखी नर्मदा सुखी, सुखी सुवर्ण रेखा, गंगा बनी गंदी नाली, कृष्णा काली रेखा. कृष्णा काली रेखा, कृष्णा काली रेखा. तुम पिया कर बैठे कला बिसलेरी का पानी, तुम पिया कर बैठे कला बिसलेरी का पानी. हम कैसे अपना प्यास बुझाए, पीकर कचरा पानी, हाँ भाई पीकर कचरा पानी. गाँव छोड़ब नहीं, जंगल छोड़ब नहीं, माँ माटी छोड़ब नहीं, लड़ाई छोड़ब नहीं. गाँव छोड़ब नहीं, जंगल छोड़ब नहीं, माय माटी छोड़ब नहीं, लड़ाई छोड़ब नहीं. भूखे ने क्या मूरत जोड़े, जंगल को बचाए, धरती रखी हरी भरी, नदी मधु बहाए. नदी मधु बहाए, नदी मधु बहाए. भूखे ने क्या मूरत जोड़े, जंगल को बचाए, धरती रखी हरी भरी,
छोड़ब नहीं, गाँव छोड़ब नहीं, जंगल छोड़ब नहीं, माय माटी छोड़ब नहीं, लड़ाई छोड़ब नहीं। धन्यवाद. धन्यवाद साबेर. त्यानंतर शाहीर मेघानंद जाधव यांना मी निमंत्रित करते. समता गीतांसाठी आदरणीय शाहीर मेघानंद जाधव यांनी आपली कलाकृती सादर करावी. दोनच राजे इथे गाजले, प्रताप सिंह बोलवे का गाडीदार. अरे दोनच राजे इथे गाजले, कोकण पुण्य भूमीवर. दोनच राजे इथे गाजले, कोकण पुण्य भूमीवर. एक त्या राय गडावर, एक त्या राय गडावर, एक चमदार गडावर. एक प्यार गडावर, एक प्यार राय गडावर, एक चमदार गडावर. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला. दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला. दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला. निघाले तो घरचा नावे हो, निघाले तो घरचा नावे कोकणातले कोमल. निघाले तो घरचा नावे कोकणातले कोमल. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चमदार गडावर. दोघांचा
दोघांचा एकच बाणा होता उद्धार दोघांचा एकच बाणा होता दोघांचा एकच बाणा होता सिंपली हो एक यादा एक यादा एक प्रताप सिंग मोरे काका यांचे धारदार लेखन ते गाणं होतं. एक शेवटचं गाणं आपल्या समोर कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे. मला वेळ वेगळा होता पण आता कार्यक्रमाला खरंच उशीर झालेला आहे. 14 सत्र 4 वाजता संपणार होतं, 6-7 वाजता आहेत. शेवटचं गाणं मी माझ्या तोडक्या मोडक्या लेखनीत आपल्याला ऐकलेलं असेल, गाणं काहींनी ऐकलेलं असेल, ते गाणं गाण्याचा प्रयत्न करतोय. 3 राष्ट्रमातांची मी एका गीतामध्ये सांगड घातलेली बघा, ध्यान देऊन ऐका. शोभाला जसे घडवी येते तशी जिजाऊ असावी, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावारी सावित्री बनावी, दुखावलेल्या कोटी दिवाची आई रमाई असावी, मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये पिसावी, जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये
विचार करा मावळ्यांनो तिची जाऊ कशी होती विचार करा मावळ्यांनो तिची जाऊ कशी होती ज्ञानाचा दिवा जिने घरोघरी लावला ती सावित्री आई कशी होती तुम्ही पण भयाच आहात ती पण एक बाई होती लोक लाखाने रडले त्यासाठी ती रमाई कशी होती ती रमाई कशी होती झोडे बाजा ज्ञानाची बाबासाहेब आंबेडकर क्रांती तुफानी वादळ त्याच वादळाची तुमची माझी आई 9 कोटीची माझी माय शांत स्वभावाची रमाई कशी होती बघा भीम वादळाचा शीतल वारा झाली भीमाच्या शीतल वारा झाली रमाई परीला सागराचा रमाई परीला सागराचा किनारा मला जिजाऊ सावित्री रमाई या गीतामध्ये किनारलेल्या महिलांसाठी शेवटचा पुरुष मंडळीसाठी काय करायचं आपल्याला बघा शिवबापारी जगदापारी हास धरूया भीमराया परी चला हास धरूया भीमराया परी चला भीमराया परी मेघानंदा तो क्रांती ही घडवावी भीमराया परी मेघानंदा तो क्रांती ही घडवावी मला जिजाऊ सावित्री रमाई तुमच्या मध्ये मला जिजाऊ सावित्री रमाई तुमच्या मध्ये
धन्यवाद. काही चुकी झाल्यास आपला मुलगा आपला भाऊ समजून क्षमा करा. धन्यवाद मेघानंद जाधव. शाहीरांना जोरदार टाळ्यामध्ये सगळ्यांनी एकदा परत जिजाऊ सावित्री आपल्या मनातली रमाई जागवल्याबद्दल आपण त्यांचं मनापासून आभारी आहोत. त्याच्यानंतर दोन गोष्टी, एक म्हणजे नवीन पुस्तक प्रकाशनासाठी मी विचारमंचावरती निमंत्रित करते संयोजक डॉक्टर सुनीता शिंदे, सूत्रसंचलन करण्यासाठी विवेकानंद सुकाळे आणि आभारासाठी कल्याण ढवळे यांना. त्याचबरोबर आपण बरीच लोक आता पाय मोकळे करून झाले असतील तर आपल्या आसनावरती स्थानापन्न व्हावं ही बाहेर फिरणाऱ्या सर्व लोकांना मी नम्र विनंती करते. आज 19व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात निमित्त आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही विद्वान अशा प्रकारचे लेखक आहेत, साहित्यिक आहेत, त्यांच्या पुस्तकांचं प्रकाशन जे आहे ते प्रकाशन आपल्या विद्रोही चळवळीच्या राज्याध्यक्ष परदेशी मॅडम, त्याचबरोबर प्रख्यात अशा व्याख्यात्या डोळस मॅडम यांच्या हस्ते या सर्व पुस्तकांचं प्रकाशन जे आहे ते प्रकाशन होत आहे. तर पहिलं जे पुस्तक प्रकाशन आहे ते खानदेशातील आंबेडकरी चळवळ खंड क्रमांक 2 प्राध्यापक गौतम निकम सर आहेत का, आलेले आहेत का? ज्यांनी ज्यांनी आपल्या ग्रंथ इथे प्रकाशनासाठी दिलेले आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी ताबडतोब मंचावर हजर व्हावं. त्यांनी मंचावर यावं. त्यांच्यासोबत या पुस्तकांचं प्रकाशन होणार आहे. जे आहेत त्यांचं जिजाऊ अहिल्यादेवी सावित्री मुक्ता फातिमा रमाई यांच्या संयुक्त जन्मोत्सवानिमित्त महिला वार्षिकांक स्वाभिमानी जाणीवा स्त्रियांच्या अस्तित्वात संपादक सुनीता संपतराव शिंदे या पुस्तकाचं प्रकाशन जे आहे ते प्रकाशन मी विद्रोही साहित्य संमेलनाच्या राज्य संघटक जे आहेत त्या संघटक यांना विनंती करतो की त्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन जे आहे ते प्रकाशन करावं. जोरात टाळ्या अशा वाजवा. महाराष्ट्रातील संपूर्ण सुप्रसिद्धित साहित्यिक दुसरं पुस्तक आहे तत्वज्ञ राजा राजर्षी शाहू छत्रपती महाराज. लेखक आहेत उल्हास पाटील. यांच्याही पुस्तकाचं प्रकाशन जे आहे ते प्रकाशन हे होत आहे. राज्य संघटक प्रतिमाताई परदेशी, डोळस मॅडम, त्याचबरोबर इतर सहकारी असो. जोरदार टाळ्या पुस्तकांसाठी. आणि हे सर्व पुस्तकं जे आहेत ते आपल्या समोर लागलेले जे स्टॉल आहेत त्या स्टॉलवर उपलब्ध आहेत. त्यानंतर पुढचं पुस्तक आहे संत तुकाराम महाराजांची गाथा, प्रकाशक गाथा परिवार, लेखक उल्हास पाटील. या पुस्तकांचं सुद्धा प्रकाशन जे आहे ते प्रकाशन होत आहे. ही सर्व पुस्तकं जे आहेत ते आपल्याला स्टॉलवरती उपलब्ध आहेत. वाचकांनी हे पुस्तक जे आहे ते स्टॉलवरून खरेदी करावेत. त्यानंतर पुढच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे आदरणीय बोर्डे सर, परदेशी मॅडम, डोळस मॅडम आणि इतर सहकारी हे सर्व या पुस्तकांचं प्रकाशन जे आहे ते प्रकाशन करत आहेत. त्यानंतर पुढचं प्रकाशन आहे पुस्तक आहे कीर्तन मालिका 1, 11 कीर्तने याच्यामध्ये समाविष्ट आहेत. प्रकाशक आहेत गाथा परिवार. लेखक आहेत या पुस्तकाचे उल्हास पाटील. या पुस्तकाचंही प्रकाशन जे आहे ते विद्रोही साहित्य संमेलनाच्या या विचार मंचावरती आपणासमोर होत आहे.
कीर्तन मालिका 1 या पुस्तकाचं प्रकाशन लेखक उल्हास पाटील. त्यानंतर पुढच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे नागवंशी यांनी गाजवलेला पराक्रम मानवी मुक्तीचा लढा भीमा कोरेगावचे युद्ध 1 जानेवारी 1818 या पुस्तकाचं प्रकाशन सुद्धा होत आहे. या पुस्तकाचे लेखक जे आहेत झालेलं आहे. ठीक आहे. पुढचा पुस्तक जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज हिंदी चंद्रशेखर शिखरे साहेब या पुस्तकांचं प्रकाशन जे आहे ते प्रकाशनही होत आहे. शिखरे साहेब आलेत का? या सर, लवकर या, हळूहळू या. ठीक आहे. भीमा कोरेगाव या पुस्तकासाठी टाळ्या. या सर, तिकडून या, पलीकडून या. हा. त्यानंतर पुढचं पुस्तक आहे छत्रपती शिवाजी महाराज हिंदीमध्ये आहे चंद्रशेखर शिखरे साहेब या पुस्तकाचे लेखक आहेत. या पुस्तकाचंही प्रकाशन जे आहे ते आपल्या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये सर्व मुख्य प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होत आहे. त्यानंतर भारतीय बहुजन समाजाचे विद्वांसक रमेशचंद्र एशनकर यांच्या पुस्तकाचं प्रकाशन जे आहे ते प्रकाशन या विचारमंचावरती जे आहे ते विचारमंचावरती होत आहेत. नाही, एकच आहे. निकम सर इकडे या. सर निकम सर, सर या साईडला या, पुस्तकं द्या. निकम सर, निकम सर, निकम सरांना. त्यानंतर वैदिक ब्राह्मण विदेशी अनार्य लोग है या पुस्तकाचं देखील प्रकाशन जे आहे ते प्रकाशन होत आहे. रमेशचंद्र एशनकर या निकम सरांचे आहेत ना, हे घ्या. विद्रोह रमेशचंद्र एशनकर याही पुस्तकांचं प्रकाशन जे आहे ते प्रकाशन होत आहे. हा, एकच झालं. ठीक आहे. त्यानंतर खानदेशातील आंबेडकरी चळवळ संपादक गौतम निकम, डॉक्टर सतीश मस्के, धम्मरत्न जावळे, वैशाली निकम. तिसरा खंड जो आहे या तिसऱ्या खंडाचं प्रकाशनही या ठिकाणी होत आहे. विमल कीर्ती प्रकाशन यांच्याद्वारे हे प्रकाशित केलेलं आहे. हे तिन्ही खंड गौतम निकम यांनी संपादित केलेले आहेत. निकम सर, धमाले सर. त्यानंतर विमल कीर्ती प्रकाशन चाळीसगाव यांचे नारायण गुरु दक्षिण भारतातील आद्य समाज क्रांतिकारक भीमराव सरवदे लिखित या पुस्तकांचे देखील प्रकाशन जे आहे ते प्रकाशन माननीय सर्व विचारवंतांच्या हस्ते जे आहे ते हस्ते होत आहे. भीमराव सरवदे यांच्या पुस्तकाचं प्रकाशनही माननीय सर्व विचारमंचावरील विचारांच्या हस्ते होत आहे. नारायण गुरु दक्षिण भारतातील आद्य समाज क्रांतिकारक. त्यानंतर पुढचं पुस्तक आहे सांस्कृतिक गुलामगिरी आणि अंतोनिया ग्रामसी श्रीकांत काळोखे. हे पुस्तक जे आहे त्या पुस्तकाचंही प्रकाशन विद्रोही साहित्य संमेलनाच्या चळवळीमध्ये होत आहे. सर्व विचारपीठावरील माननीय या पुस्तकांचं प्रकाशन जे आहे ते प्रकाशन करत आहेत. त्यानंतर पुढचं पुस्तक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्त्री मातृप्रधान संस्कृतीने जागतिक स्त्रीवाद गौतम निकम आणि धम्मरत्न जावळे विमल कीर्ती प्रकाशन चाळीसगाव यांच्याही पुस्तकाचं प्रकाशन जे आहे ते प्रकाशन
संपन्न होत आहे. त्यानंतर ब्लॉक चैन तंत्रज्ञान सामान्यासाठी वरदान अविनाश कवळे यांच्याही पुस्तकाचं प्रकाशन जे आहे ते प्रकाशन होत आहे. सर हां, याही पुस्तकाचं प्रकाशन जे आहे ते प्रकाशन होत आहे. आणि ही सर्व पुस्तकं जी आहेत ते आपल्या समोर लागलेले जे स्टॉल आहेत या स्टॉलवरती उपलब्ध आहेत. वाचकांनी हे सर्व पुस्तकं जे आहेत ते पुस्तकं खरेदी करावीत. धन्यवाद. झालं सर, झालं ते झालं. हां, ते आले नाहीत आणखीन. सर जीवक सर आहेत, जीवक सर, भास्कर सर होते ते खालीच उभे आहेत. ते हे झालेलं आहे सर, हेच आहे ते झालेलं आहे. हां, मी बघतोय. पुस्तकच नव्हते ना. हां, यानंतर मी पाहतोय संविधान संभ्रम आणि वास्तव लेखक राजेंद्र शेजूळ या पुस्तकांचंही प्रकाशन जे आहे ते प्रकाशन हे माननीय सर्वच यांच्या हस्ते होत आहे. जीवक प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित जे आहे ते प्रकाशित केलेलं आहे. त्यानंतर काव्यसंग्रह मी पाहतोय बा हे विद्रोही काव्यसंग्रह जे आहे ते काव्यसंग्रह मोहन प्रधान यांचं प्रकाशित होत आहे. हे त्यांचं पहिलं काव्यसंग्रह जो आहे तो काव्यसंग्रह आहे. विचारपीठावरील सर्वच माननीय यांच्या हस्ते या काव्यसंमेलनाचं प्रकाशन जे आहे ते प्रकाशन होत आहे. हे सर्व प्रकाशित झालेली जी काही पुस्तकं आहेत ते पुस्तकं आपल्या समोरच्या स्टॉलवरती उपलब्ध आहेत. वाचकांनी मोहन प्रधान यांचं मी पाहतोय या काव्यसंग्रहाचं प्रकाशन जे आहे ते प्रकाशन होत आहे. ठीक आहे, धन्यवाद. एकोणिसावे विद्रोही साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आज अनेक विषयांवरील पुस्तकाचं प्रकाशन सोहळा आत्ताच नुकताच पार पडला आहे आणि त्या सर्वांनी या विद्रोहीच्या मंचावर आपले मत म्हणजेच विचारांवर जे पुस्तकं प्रकाशित केली ती समाजापर्यंत पोहोचली पाहिजे. त्यासाठी त्यांनी प्रत्येकाने स्टॉल पण समोर लावलेले आहेत. तर आलेल्या सर्व आपल्या साहित्यप्रेमींनी ते पुस्तक खरेदी करावे आणि आता सर्वांनी इथं प्रकाशन सोहळ्याला जे जे व्यक्ती उपस्थित राहिले वरती स्टेजवर त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करते आणि येथे थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय सावित्री. याच्यानंतर आता इथे या प्रकाशनामध्ये आपण पाहिलं असेल आपल्या महानायकांबद्दलची पुस्तकं, कविता संग्रह, नव्या तंत्रज्ञानाबद्दल एक सजगता असणारी पुस्तकं, अशा पुस्तकांचं इथे आता प्रकाशन झालेलं आहे. आणि याच्यानंतर जे आपलं सत्र पुढचं होतं आहे ते नाट्य अभिवाचन आहे आणि त्याच्यानंतर रॅप आहे. कारण की गाण्यांमध्ये आपल्याला एकदम बेधुंद होता आलं पाहिजे, नाचता आलं पाहिजे, गाता आलं पाहिजे, म्हणून त्याच्या अगोदर आपण नाटक वाचलं पाहिजे. म्हणून आपण क्रम हा असा ठेवला आहे. वाटा पळवाटा हे गाजलेल्या नाटकाचं अभिवाचन डॉक्टर किशोर शिरसाट सर करणार आहेत. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर राहुल बचाटे आणि आभार संदीप हिवराळे हे करणार आहेत. त्यांना विनंती त्यांनी मंचावर यावं. रवी मोरे करणार आहेत आभार.
आणि सूत्रसंचालन डॉक्टर राहुल बचाटे. आलेत बचाटे सर. आणि हे कोण आहे? या सर, सुरू करा. कि मैं एक मानवतावादी विचारों का दीवाना हूँ, प्यार आखिर करता हूँ, प्यार के बदले प्यार में तशरीफ भी करता हूँ. और आज यहाँ मैं कुछ बोलने से पहले सबको मेरा जय भीम, जय ज्योति, जय संविधान कहता हूँ. या भारत भूमीचे सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, वारकरी संप्रदायाचे संस्थापक संत नामदेव महाराज, ऐसा चाहूं राजमय जहां मिले सबन को अन्न, छोटा बड़ा समबय से रविदास रहे प्रसन्न, असे सांगणारे संत रविदास. जाती न पूछ साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडा रहने दो म्यान, असे सांगणारे संत कबीर. लोका सांगे ब्रह्मज्ञान, जनलोकाची कापितो मान, कथा करतो देवाची, अंतरी आशा बहु लोभाची, तुका म्हणे तोची वेडा, त्याची हनुनी थोबाड फोडा, अशी विद्रोही गाथा लिहिणारे संत तुकाराम महाराज. शिरतळ हातावरती घेऊन सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यात युद्ध लढून भूमिपुत्र असणाऱ्या मावळ्यांचे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले असे सांगणारे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले. आरक्षणाचे जनक, शिष्यवृत्तीचे उद्धारक राजर्षी शाहू महाराज. बंदूक से ज्यादा विचारघातक होते हैं दुनिया में कोई भी जंग, बिना मस्तिष्क के नहीं जीती जा सकती. शक्ति देना आसान है परंतु बुद्धि देना कठिन है. कलम की शाही शहीद के खून से कम पवित्र नहीं होती, क्योंकि कलम शहीद पैदा करती है, असं सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जगबदल घालून घ्यावं गेले मला सांगून भीमराव, गुलामगिरीच्या चिखलात कारतून बसला सायरवात, ये अंग झडकोनी बाहेर घे बिनीवरती धाव, जगबदल घालून घ्यावं गेले मला सांगून भीमराव, असे सांगणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. बुद्ध भीम गीतांचे महासागर वामनदादा कर्डक. माझ्या अस्तीवरी फुलत्या फुलाची बाग असावी, त्याच बागेची फुले सकाळी भीमाला वाहावी, असे सांगणारे प्रतापसिंहदादा बोदडे. या तमाम महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. तसेच आद्य क्रांती माता यशोधरा, क्रांतीज्योती सावित्री, जिजाई, भीमाई आणि फातिमा, रमाई या महामातांनाही मी अभिवादन करतो. संविधानिक मूल्यांना समर्पित आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र आयोजित 19वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन दिनांक 21, 22, 23 फेब्रुवारी 2025 मलिक अंबर साहित्य नगरी आमखास मैदान छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संपन्न होत आहे. या संविधानिक मूल्यांना समर्पित आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळ 19वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे हे 6वे सत्र. नाट्यमय अभिवाचन व रॅप या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर राहुल बचाटे तुम्हा सर्व रसिकांचे, अभ्यासकांचे आणि विचारवंतांचे मी सर्वप्रथम स्वागत करतो. मी या ठिकाणी वाटा पळवाटा या नाटकाचे लेखक, या नाटकाचे या ठिकाणी अभिवाचक या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी विचारमंचावर आमंत्रित व्हावं. याचबरोबर या ठिकाणी रॅपचं गायन करणारे सागर चांदणे, त्याचबरोबर राज मुंगसे, अजय देहाडे यांनाही मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी विचारमंचावर विराजमान व्हावं. राज मुंगसे यांच्या समवेत सुमेध जाधव आणि यश बोराडे यांनीही विचारमंचावर स्थानापन्न व्हावं. या ठिकाणी रमाईच्या 127व्या, संत रविदासाच्या 648व्या, संत सेवालाल महाराजांच्या 286व्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंतीनिमित्त मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. आणि यानंतर लागलीच वाटा पळवाटा लेखक दत्ता भगत या नाटकाचे म्हणजे वाटा पळवाटा या नाटकाचे अभिवाचक डॉक्टर किशोर सिरसाट, त्याचबरोबर सहभागी शुभम कोल्हे, धनंजय जीवणे, संकेत महालकर, रवींद्र कोलते, साक्षी बसवे, रोशनी वाघमारे आणि चेतन पौळ यांना मी विनंती करतो की त्यांनी सादरीकरण करावं. सादर करीत आहोत अभिवाचन वाटा पळवाटा. काय लिहिलं पेपरात? 21, 22, 23 रोजी छत्रपती संभाजीनगरात विद्रोही साहित्य संमेलनाचं आयोजन. सुनबाई आले.
आले काय तुझ्या नाकात 2 पाय. शी सी काय सी? अरे कितीदा सांगायचं, मी हाक मारली का जी म्हणायचं, काय म्हणायचं नाही. जी आणि कसं माझ्या मायनं मला लहानपणी हाक मारली की मी पहिलं कायच म्हणायचं. मी काय म्हणलं की माय सुरतच ओरडायची, मोरद्या तुझ्या नाकात 2 पाय, ऐकलं तर पाय नाही तर बोंबलच आहे. तेव्हापासून पडली आज कोणी बी हाक मारली की मी जीच म्हणतो. लहान लेकरानं हाक मारली तरी बी तू बी जीच म्हणायचं. काय जी अंगस काका एकटीच बोलतात ते ठीक आहे, पण निदान 4 चौकात तरी असं ताण उतार केल्यासारखं बोलत जाऊ नका. आता मग त्यासाठी बोलावं कसं, वागावं कसं हे शिकावं माणसानं. आता आम्ही काय शिकवू बा तुम्हाला, आम्ही बोलून चालून बोध. तू तर बामनगरची आहे, त्यात पुन्हा शिकलेली. हे उत्सुक माझ्या जातीचं नाव काढणं बंद करा काका. असं म्हणतेस? बर करतो, बंद करतो. अरे पण मला सांग, आता जातीचं नाव नाही काढलं म्हणजे जात मोडती हवंय. बाबासाहेब सांगून गेले, जात नाही ती जात. पण मला मुळीच आवडत नाही. काय जात कमाव बोल ना. आता लोकांचं म्हणशील तर लोकांना काही पण म्हणू देत, पण तुम्ही म्हणजे लोक नाही, काका आहात त्यांचे. लावणी दुपटीचं नव सख्खा काका आहे, सख्खा. आहात ना, मग तुम्ही तरी सोडा हे असं बोलणं. करतो प्रयत्न करतो. बरं सुनबाई, सतीशानं काम केलं का? कोणतं? मी सांगितलेलं आता ही सरली वाटतं तू बी. हा, शेवंतासाठी सर्टिफिकेट आणायचं. ऐक आठवण तुला. आणणार नाही म्हणाले. का बरं? आओ, शेवंता कधीच कुठल्या शाळेत नोकरीला नव्हती, मग कोणी अनुभवाचं खोटं प्रमाणपत्र कसं देईल? अरे पण यानं विचारलं का कोणाला? मला माहित नाही. विचारलंच नसेल. हो, विचारलं नाही कोणाला. का नाही विचारलं? याचा तो हेड सर आहे ना, तो दासराव जोशी का काय ओळखीचा, देत नाही म्हणलं का तो? त्यांना असलं खोटं प्रमाणपत्र आणणं मान्य नाहीये काका. का बरं? त्यात आपण काय कोणाचं घोडं मारायलोय का काय? शिकतो म्हणते बिचारी, रंडी मुंडी आहे, आपण मदत करू नो. तिचा ते डीएड का फेडला नंबर लागलाय म्हण. खरंय तुमचं, पण यांनी साफ नकार दिलाय. मोठा सत्यवानास लागून गेलाय. कासाठी शिकवलं याला? आपल्या समाजाचं भलं करावं यासाठीच ना. मी गावी असते तर 10 सर्टिफिकेट आणून दिली असती त्याला. कुठे निघालात? मीटिंग आहे भारतीय बौद्ध महासभेची. बौद्ध विहाराची स्थापना करायची आहे ना. तुम्हाला तर काही देवधर्म नाही. कुठे बांधणार बुद्ध विहार? आता मला मोह वाटत शिवाजीनगरात बांधाव, पण कोण बांधू देईल? पण खरंच बुद्ध विहार बांधण्यासाठीच आहे ना मीटिंग? मग आणखी गावासाठी? आमच्या कानावर निराळीच कुणकुण आहे. कोणती? ही मिलिंदनगराची काय भानगड आहे काका? मिलिंदनगर मला नाही बा माहित. अर्जुनचा काय संबंध आहे त्याच्याशी? आता मला काय खाऊ? अशात अर्जुनही फिरकला नाही इकडं. तुम्हाला भेटतो का तो? भेटतो की, तिकडे भीमनगरात गेल्यावर भेट होतीच. तो म्हणे वर्गणी गोळा करतोय. करतोय कशासाठी? विहार बांधायला. विहारासाठी की पूरग्रस्तांसाठी बांधलेली घरे मिळवण्यासाठी? दोन्हीसाठी बा करतो. तहसीलदाराला अर्ज दिलाय, त्याला समजाच्या सह्या घेऊन. सरकारनं घर न दिल्यास सगळ्या झोपडपट्टीवाल्यांना तो म्हणे कुलप तोडून घराचा ताबा देणार आहे. खरंय? मग काय काय बिघडलं काय त्याच्यात? आहेत का गोड घाटे सर? अरे दासराव गुरुजी. नमस्कार काका. जय भीम, जय भीम. आमचा आपला जय भीमच बरं का. हो हो, जय भीम जय भीम. तुम्ही काही आपलं सोडणार नाहीत. नाही तुम्ही तरी कुठं सोडता? मी भेटलो की नमस्कारच घालता की. बरं काय देवासारखी आला भाऊ तुम्ही. मी आता तुम्हालाच भेटायला निघालतो. मला भेटायला? का भेटू नको काय? नाही म्हणजे काही काम होतं का? सांगतो सगळं बाईजवर सांगतो. नक्कर मोकळा बसा. गुरुजी, ती शेवंत आहे ना? कोण शेवंता? गोप्याची बायको, रिक्षावाल्याची. हा हा हा, तिचं काय? गोप्या मेला गेला साली तर गेली अंगावरून त्याच्या. आता रांडव आहे, जवळचं बी कोणीच नाही बघा. मॅट्रिक पास आहे. हा हो 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 हो, झाली गेल्या वर्षीच पास. माझ्याच शाळेत होता तिचा नंबर. आता डीएड करतो म्हणते. हा मग चांगलं आहे की, पोटा पाण्याला तरी लागेल. गुरुजी, हे डीएड काय असतं हो? डीएड ना, ट्रेनिंग असतं, मास्तरकीचं शिक्षण. मॅट्रिक नंतर 11वी समजा. अहो नंबर लागलाय म्हणा तिचा. अरे वा, छान झालं की. मग
छान झालं हो, पर तिच्या हेड सरांना अडवलं ना तिला. का? अहो तिच्याजवळ सर्टिफिकेट नव्हतं ना शाळेत काम केल्याचं. हो हो, तेही आवश्यकच असतं बरं का काका. हा, कमीत कमी 3 महिन्याचं तरी द्या की मग. मी देऊ हा? तुमचं चालतंय म्हण की. काका, ती माझ्या शाळेत कधीच नव्हती. आता ती तुमच्या शाळेत असती तर कशाला म्हणलं असतं तुम्हाला तरी मी. अहो पण काका, असं खोटं बोलून नाही चालत. आता तुमचं सर्टिफिकेट घेऊन ती काही डाका घालणार आहे का दरोडा घालणार आहे? हा, पोटा पाण्यालाच लागणार आहे ना मग. हो पण इथलं इथं असं खोटं. काका असं करू, शेवंता इथं डीएड करणार आहे तेव्हा इथल्या इथं असं खोटं सर्टिफिकेट देणं बरं दिसणार नाही. तेव्हा मी असं करतो, हा. कासारखेडच्या शाळेतून आणून देतो. उद्या चालायचं का मग? हा, तुम्ही ना काही, मीच परवा आणून देतो. बरं तसं. आणि कसं आहे, कासारखेडच्या शाळेचा हेडमास्तर माझा चांगला मित्र आहे. बस 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 बस, याला म्हणावं बा नीट असतं. गुरुजी कलम आहे तुमच्या हातात, उगीच नाही बरं का. काही ना काहीतरी रस्ता काढताच तुम्ही, मला ठाव होतं. झालं समाधान. राईट झालं अगदी. मी चलतो आता. सुनबाई, माझ्या सत्यवानाला सांग काम झालं म्हणावं, दसरा गुरुजीनं केलं. गुरुजी, काकांचं तुम्ही एवढं मनावर घेत जाऊ नका. बोलायला फार फटका आहेत ते, पण मनात काहीच राहत नाही त्यांच्या. तुम्हालाही असंच बोलतात का रोज? सवय झाली मला आता. हो, नाही तरी तुम्ही दुसरं काय करणार? गुरुजी, मी असमाधानी आहे म्हणून असं बोलती वाटलं का तुम्हाला? अहो नाही, तसं नाही, पण सारखं खोचक बोलत असतात. केवळ तुम्ही आहात म्हणून सहन करतात हे मत आहे. तसं मुळीच नाही गुरुजी, ते फक्त खोचक बोलतात, खोचक वागत नाही तुमच्यासारखं. माझ्यासारखं? अहो काय बोलता काय तुम्ही हेमाताई? तुम्हीच विषय काढला म्हणून बोलते. ह्या गावात नोकरी लागल्यानंतर तुमच्याच वाड्यात घर घेणार होतं सतीश, आठवतंय? भाडा म्हणून ऍडव्हान्सही घेतला होता तुम्ही त्याच्याकडून. पण सतीशची जात कळाल्यावर काय केलं? त्याला सांगितलं घर आधीच भाड्याने गेलंय. तुमच्या सौभाग्यवतीनं आधीच ऍडव्हान्स घेतलाय कुणाचा तरी, पण तुम्हालाच ते माहित नव्हतं असा बहाणा केलात आणि ऍडव्हान्स दिली परत सतीशला. अखेर कळलं तुम्हाला. बायकांच्या पोटात कधी काय लपायचं नाही हेच खरं. असू द्या, तुमचं काही काम होतं सरांकडं? नाही, काम नाही, म्हणजे होतं पण तसं काही विशेष नव्हतं. ते पहा, ते चालत. नमस्कार गुरुजी. बसा बसा. केव्हा आलात? आत्ताच 15-20 मिनिटांपूर्वी. कुठं गावाला गेला होतात वाटतं. हो, कासारखेडेला शिबिर चालू आहे NSSचं. तुम्ही तर काही सोनलला पाठवलं नाही शिबिराला. तिची यायची खूप इच्छा होती. गुरुजी बरं का, फारच गंमत झाली आज कॅम्पमध्ये. काय झालं? सोप्या संडाच्या बांधकामाचं एक प्रोजेक्ट होतं. एका सावकाराच्या घरी 5 मुलांचा एक ग्रुप काम करीत होता. मुलं नको नको म्हणत असतानाही त्या सावकारानं मुलांसाठी चहा केला. चहाचे कप आले. सावकारानं मुलांच्या हाती कप ठेवले. मुलांनी त्यातला चहाचा 1 कप पाहिला आणि संतापानं सगळे चहा न पिताच निघून गेले. सरांना येऊन सांगितलं त्या ठिकाणी काम करायला ते मुळीच जाणार नाही. NSSच्या सरांनी खोलात जाऊन चौकशी केली तेव्हा त्यांना कळलं त्यातला 1 कप खास ठेवणीतला होता. दलितांसाठी असतो. काय नसा, कितीही म्हटलं तरी खेड काय अजून फारसं बदललेलं नाही. ते माहितीये हो, मुलांनाही आम्ही दिलेली असते कल्पना. तो कप त्या ग्रुपपैकी एका काळ्या कुरूप पोराला दिला होता. आणि तो पोरगा कोण होता माहितीये? अरविंद देशमुख. काय पण ग्रह असतात लोकांचे. काळा कुरूप मुलगा असला की तो दलितच असणार असा संतापानं फुटला होता गुरुजी तो. बाप रे बाप. मी त्याला एवढंच म्हणालो, देशमुख अरे असं संतापू नकोस. शक्य असेल तर तुझ्या वाड्यातले जे असे ठेवणीतले ग्लास किंवा कप असतील ना, तर तेवढे फक्त फोडून टाक. संताप येणं फार चांगलं असतं गुरुजी, पण केवळ संताप येणं पुरेसं नसतं. त्याला योग्य वाट मिळणंही फार महत्वाचं असतं. गुरुजी का हो, तुम्ही एवढे गंभीर का झालात? अरविंद देशमुख म्हणजे BCom 3rd इयरला आहे तोच ना? हो तोच. ओळखता तुम्ही त्याला? अहो जावळ्याच्या नानासाहेब देशमुखांचा मुलगा आहे तो. असं? हो. अहो आमच्या सोनलसाठी स्थळ आले ते. सोनलसाठी? हो, खूप श्रीमंत आहे, हुंड्याची अट नाही.
गुरुजी, तुमची सोनल अजून खूप लहान आहे. सोनलचा काही विचार केलात का नाही गुरुजी? नाही, मी माझ्या जबाबदारीचा अधिक विचार करतोय सर. तुम्हाला पसंत आहे हे स्थळ? आता जीवनात सगळ्याच गोष्टी आपल्या पसंतीनं थोडीच होतात सर. ठरवता आल्या तर होऊ शकतात. ते एखाद्याला शक्य असतं सर. ते कुणालाही शक्य असतं गुरुजी. त्यासाठी सोसायची तयारी असावी लागते. बरं, तुमचं काही काम होतं का माझ्याकडे? तसं काही खास काम नव्हतं, पण बोला ना. सरकारनं बांधलीत ना ती घरं पूरग्रस्तांसाठी. अर्जुन त्या घरांचा जबरदस्तीनं ताबा घेणार आहे म्हणतात सगळे. कोणी सांगितलं तुम्हाला? अर्ज दिलाय त्यानं तहसीलदाराला. मग यात जबरदस्ती कुठं आली? नाही म्हणजे तुमच्याजवळ काही बोलला का तो? नाही, गेल्या 8-15 दिवसात भेटच नाही माझी त्याची. भेटला म्हणजे विचार आहे का? काय अर्ज दिला का म्हणून? अर्ज दिला आहे खरं आहे हो, पण अर्जाचं उत्तर तहसीलदार देत नाही म्हणून सरळ कुलपत तोडूनच तो घरांचा ताबा घेणार आहे असं बोलतात सगळे. अर्जुन असं काही करेल असं वाटत नाही मला गुरुजी. अहो मला तरी कुठं वाटतं, पण पवार साहेब म्हणाले. पवार साहेब ते अध्यक्ष आहेत आपल्या संस्थेचे. त्यांच्याकडेच आहे वसाहतीचा कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे अजून कम्प्लिशन रिपोर्ट सादर व्हायचा आहे त्यांचा. पण त्यापूर्वीच असं काही घडलं तर खरे पूरग्रस्त बाहेरच राहतील आणि गावात वेगळंच भांडण सुरू होईल. अर्जुन आला म्हणजे विचारेन मी. नुसतं विचारू नका, लक्ष घाला. पवार साहेब अध्यक्ष आहेत आपल्या संस्थेचे. त्यांना माहित आहे हो आपली मैत्री. त्यांनीच मुद्दाम पाठवलं मला तुमच्याकडे. येऊन मी आता. या. किती काळजी करता गुरुजी नोकरीची? नाही तसं नाही. अहो, पवार साहेबांच्याच कॉलेजमध्ये मीही आहे ना नोकरीला. या. हेमा, अर्जुन आला होता का? जय भीम सर. अरे अर्जुन, या. आयुष्यमान अर्जुनराव जाधव या. 100 वर्ष आयुष्य आहे बघ तुला. 100 वर्ष हरकत नाही सर. 100 वर्ष जगायला माझी मुळीच हरकत नाही. हजारो वर्षाची साचलेली या समाजातील घाण धुवून काढायची असेल तर 100 वर्षाचं आयुष्य देखील अपुरं पडेल. जाऊ द्या सर, हा विषय न संपणार आहे. तुम्ही आठवण केली असं काका म्हणाले. हो, गाठ नाही आपली 2 आठवड्यात. कॉलेजलाही दिसला नाहीस. एवढा कुठे अडकलायस कळेना, म्हणून काकांना म्हटलं होतं. अडकलं वगैरे काही नव्हतं सर. ते पूरग्रस्तांच्या घराचा प्रश्न होता ना. पावसाळा तोंडावर आलाय. मग काय करायचं ठरवलंयस तू? काय करणार? आज महिना झाला. पूरग्रस्तांसाठी म्हणून बांधलेली वसाहत जवळजवळ तयार झाली, पण ते काम पूर्ण करून घराचं वाटप होण्याची चिन्हे काही दिसेना. म्हणून मग आम्ही काय केलं? प्रकरण संपवलं ते आज आमच्या पद्धतीनं. तोडली कुलप सगळ्या घरांची आणि दिली ती पूरग्रस्तांना. काय? हो अर्जुन, ही गुंडगिरी आहे. सर, गुंडगिरी म्हणजे समाजकार्य नव्हे. गरजू लोकच घरात शिरले, याला तुम्ही गुंडगिरी म्हणताय? तुम्ही मला गुंड म्हणताय? अर्जुन, अरे थंड डोक्याने विचार कर. तू तुझ्या सकट किती जणांना संकटाच्या खाईत लोटतोयस. अरे आपली हाऊसिंग सोसायटी रजिस्टर्ड झालीये. पुढच्या महिन्यात लोन मिळेल आपल्याला. का घ्या, हीच घरं द्या की म्हणावं सगळ्यांच्या नावावर करून. पुढं काय होईल याचा विचार. पुढचं पुढे कोणी पाहिलं? अर्जुन, नीट विचार कर. भविष्याचा विचार कर. तू धाडशी आहेस, बुद्धिमान आहेस, पण कायद्याची एवढी बेपरवाई परवडणार नाही कोणालाच. व्हायचं ते होईल सर. अरे निदान खऱ्या पूरग्रस्तांचा विचार कर. चिडतील ते, जातीवर गेला असं म्हणतील ते. असं कोण म्हणताय? गुरुजी, दासराव गुरुजी म्हणाले. कोण आहेत खरे पूरग्रस्त? आम्ही नाहीत मग काय दासराव गुरुजी आहेत? आहे ना त्यांचं नाव पूरग्रस्तांच्या यादीत. काय? दासराव गुरुजींचं नाव पूरग्रस्तांच्या यादीत? आणि असले लोक मला जातीवादी ठरवणार. भीमनगरातली माणसं गळक्या झोपड्यात राहत होती. पावसाळा तोंडावर आला, मी त्यांची व्यवस्था केली. सगळ्यांचा विचार करायचा मी काही गुत्ता घेतलं नाही. मला नाही करायचा सगळ्यांचा विचार. मी माझ्या जातीपुरतच पाहणार बस. अर्जुन, कोणी अपमान केला का तुझा? हो केला. कुणी केला? माझ्या जातीनं. ज्या जातीत मी माझ्या इच्छेनं जन्म घेतला नाही त्या जातीनं. शिकायचंही नाही मला. बेकाराची संख्या काय कमी या देशात? शिकून तरी काय होणार आहे? कोण पुसणार आहे माझ्या नावावरचा जातीचा शिक्का? शिकलात की तुम्ही आंतरजातीय लग्न केलं. दिलं का घर तुम्हाला दासराव गुरुजीनं? आणि आव्हान तो सुधारकाचा. दासराव गुरुजी काही बोलले का अर्जुन तुला? अरे बुटाच्या ठोकही नवडतो मी असले गुरुजी. अर्जुन,
समजून उमजून बोलतोय मी. सुधारकीपणाच्या आव आणणाऱ्यांच्या छाताडावर नाचायचंय मला. माझ्या जातीच्या नावावर भार खाणाऱ्यांची बुरके पाडायचे. मी माझा मार्ग निवडलाय सर, कळून सवरून निवडला. त्याचे जास्तीत जास्त काय परिणाम होतील माहिती मला. हत्यारे पडतील, तुरुंगात जावं लागेल, खडी फोडावी लागेल, एवढंच ना. तयारी माझी त्याला. येतो मी. या इन्स्पेक्टर या. सुव्यवस्थेशी तुमचा काही संबंधच उरलेला नाही. कायद्याचं रक्षण करा. तो गाढव असेल, निर्बुद्ध असेल, निर्दय असेल, पण तुम्हाला काय त्याचं करा. अटक करा मला. काका जी कोण आहे? सोनल ये बाई नाही तरी नाही, कुठं बाजारात गेली जणू. का ग? तुम्ही काय वाचत आहात काका? भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म बाबासाहेबांनी लिहिलेला ग्रंथ आहे. धम्म? वय धम्म. धर्म नाही तो तुमचा असतो, आमचा धम्मच. सध्या पारायण सुरू केलंय ना मिलिंद नगरात. मिलिंद नगरात? आपल्या अर्जुनानं पूरग्रस्ताची वस्ती नाही का वसवली तिथं. काका अर्जुन जात नाही. काका अर्जुनला अटक झाली त्या दिवशी. तुम्ही गेला होता का ठाण्यावर? का ग बाई, भावल्यावर उठून दडक ठाण्यालाच निघालो. हा, सांगा ना, गेला होतात का? गेलो होतो का म्हणजे मी आज गेलो होतो. आमचा सत्यावर लागला कायद्याच्या गोष्टी बोलायला, तो काही निघच ना. मग मी आज गेलो, इथून लगूनच गेलो मिलिंद नगरात. चला म्हणलं समजायला तर जागतो पोलीस आलं ना. पोलिसाचं घेऊ दुसरं काय. मग घातली बायका पोरायला बाबासाहेबाची आणि निघाले मग समती. त्याच्या मागोमाग बायका पोरं बी आल्या ठाण्यामध्ये. पोलीस ठाण्यात नुसती सत्र. ठाणेदार बी गेला बावचवून. मी जामिनकीचा अर्ज दिला तर ठाणेदार म्हणे 7-12 आणा. आता एवढा पहाडासारखा माणूस म्हणतो, काळीच फाकून म्हणतो जामीन घेतो, तो म्हणे 7-12 आणा. आता माणसा मोठा असते का बरं 7-12? झोपली मैया त्या ठाणेदाराची. मग आला आमचा सत्यवान. काय वाटलं की परीग आला. त्या ठाणेदाराला जेव्हा यस फेस करून बोलला की नाही, दिलं ना सोडून अर्जुनाला ठाणेदारानं. याला शिकेल्याचं चीज झालं बरं का. अरे बापरे, किती वाजले आता? 11 वाजले. अरे जायला पाहिजे, निवेदन द्यायचंय पालकमंत्र्याला. अर्जुन वाट बघत असेल तिकडं. ही आली सुनबाई, मी जातो भीमनगरात आता. बरं या. अगं सोनल, तू केव्हा आलीस? म्हणून बाई, तुम्ही सांगत आहात हे? किती आशेनं आले होते मी तुमच्या इथं. आणि काका कुठे आहेत बाई? तुझ्याकडेच जातो म्हणून बाहेर पडलेत आता. कसला मोर्चा आहे उद्या? आणखी कसला? मिलिंद नगराचाच. झोपडपट्टीत राहणाऱ्यांच्या मागण्या काय असणार? घर पाहिजे. स्वातंत्र्य सैनिकांचं राज्य चालू आहे या देशात. मग दलितांना घरं मिळाली काय, न मिळाली काय, त्याचं त्यांना काय सोय सुत? असं तीर्थ काय बोलतोयस? कॉलेजला का जात नाहीस अलीकडं? काय कॉलेजमध्ये बोलून चालून गुंड पोरं आम्ही. घरंदाज लेकी बाईंच्या खोड्या काढणारी. आमची काय शिकायची लायकी आहे?
बाई शिवाय मी जात नसल्यामुळे सगळ्या कुलीन पोरांचा त्रास संपला असेल. बाई येते मी. थांब सोनल, कशाला आली होतीस इथं? अर्जुन, आता आणखी काय विचार? बाईंकडे लावा लावा केल्यास, तक्रार केलीस, त्यांनी मला शिव्या घालाव्या तशी इच्छा आहे तुझी? मी या घराला पार व्हावं असं वाटतं तुला? हो ना, बोल ना, का आलीस इथं? अरे अर्जुन, तुला झालंय तरी काय? पण सर म्हणजे काय तुझे बाबा नाहीत? बाई काय तुला तुझ्या बाबांसारख्या वाटल्या? माझी बाजू ऐकून घेतल्याशिवाय काही वेळ वाकडं बोलणार नाहीत मला. दासराव गुरुजी काही बोलले अर्जुन? बोलले, अपमानित केलं मला. हिने नको नको ती तक्रार केली आपल्या बापाकडं. मी म्हणे हिला पत्र लिहिलीत, सारखा हिच्या मागे मागे लागतो. मीच एकटं नाही तर माझ्या सगळ्या मित्रांचं टोळकं म्हणे हिला चिडवत असत. अरे अशी कोण लागून गेली? कोण समजतेस कोण स्वतःला? इंग्लंडची महाराणी की विश्वसुंदरी? घरी बोलावून माझा अपमान? बोल ना, आता बोल. तू बोलत होता तेव्हा तर बाहेर फिरकली सुद्धा नाहीस. आता बोल. तुझा काहीतरी गैरसमज होतोय अर्जुन. गैरसमज होता, पण आता नाही. बाई तुम्हीच विचारा हिला, मी कधी हिच्याशी 4 शब्द तरी सलग बोललोय का? झोपडपट्टीत राहतो म्हणून मी निर्लज्ज, पोर काय म्हणून गुंड, दरिद्री म्हणून वाह्यात. अरे लाते नवरा मी असल्या इज्जतदारांना, तुमतो अशांच्या श्रीमंतीवर. शांत हो अर्जुन. आणखी काय म्हणालेच वडील माहिती? मला शिकवलं त्यांनी म्हणून आदर वाटायचा त्यांच्याबद्दल. पण मला काय माहिती, वर्गात एवढं उत्तम शिकवणाऱ्या माणसाच्या बरगडात काही जर उलट असेल. म्हणाले महार सगळे शिकले म्हणजे काय आंबेडकर होतात? तुम्ही किती शिकलात तरी तुमच्या सवयी जायच्या नाहीत. सभ्यता कशी ती कळणारच नाही तुम्हाला. बाई हे इतकं म्हणाले असते तरी सहन केलं असतं. पण पुढे म्हणाले, त्या गोळघाटाच्या आशीर्वादानं फार शेफारलायस का? त्यानं कुठून बाई आणली कुणास ठाऊक, आणि इथं मारे तोंडवर करून म्हणतो माझी बायको बामण. तो म्हणतो म्हणून काय मी विश्वास ठेवणार थोडाच? मोठा ऊन मिरवण्यासाठी युक्ती केली असेल त्या महारानं. तुझं ते शहाणपण तिकडेच ठेव. माझ्या पोरीकडे डोळा वर करून पाहिलास तर डोळाच हातात काढून ठेवीन. सरकारचं ताम्रपट म्हणजे काय तोंड पाटीलकीची सनद वाटली यांना? इकडे तर दिसायला आबाळ गबा, बोलायलाही नेहमी मदार, पण पोटात जर किती किती सडलेला मेंदू डोक्यात. बामण साला, ही बामणाची जात पोटातला का वखेर कुणाला कळू द्यायची नाही हेच कर. येतो. थांब अर्जुन, एका प्रश्नाचं उत्तर दे. सोनल तुला आवडते का? तुझं सोनलवर प्रेम आहे? बोलत का नाहीस? मला उत्तर हवंय अर्जुन. माझ्या प्रश्नाचं उत्तर. कुणी आवडत नाही मला आता. विसर पडला होता माझा मलाच. पण बरं झालं वेळी सावध झालो. फसणार नाही मी आता. तुम्ही तरी काय तिचीच कड घेणार. अगं बाई, तुम्ही केव्हा आलात? हा आत्ताच. कॉलेजमध्ये आज काही विशेष घडलं? विशेष? हा तसं काही विशेष नाही, पण पूरग्रस्तांना पाठिंबा देणारी सवर्णीय मुलं कॉलेज बंद करायला निघाली. त्यांचा नेता कोण होता माहितीये? कोण? अरविंद देशमुख. दासराव गुरुजींचा भावी जावई? NSSच्या शिबिरात सावकाराकडून अपमानित झालेला, ज्याला सावकारानं दलित समजून फुटका कप दिला ना तो. येऊ का सर? या दासराव गुरुजी, तुम्हालाही सुट्टी मिळाली का? तर अहो सर्व शिक्षक मंडळी सुद्धा गेले मोर्चात सामील व्हायला. मग विचार केला शाळेत कशाला जाऊन बसायचं, आलो तुमच्याकडे गप्पा मारायला. तर रस्त्यात शेवंत भेटली. शेवंता? का? ती का नाही गेली मोर्चात? मोर्चात? अहो तिला कोण येऊ देईल मोर्चात? का? मोर्चा तर बायका मुलांचा आहे ना, पण ही डिफॉल्टर आहे. डिफॉल्टर? मला नाही कळालं. अहो मला तरी कुठं माहिती होतं, तिनंच सांगितलं. काय? मिलिंद नगरातल्या प्रत्येक कुटुंबाकडून घरपट्टी वसूल केली जाते म्हणे, महिन्याला 25 रुपये. पण गेल्या 2 महिन्यात तिनं मात्र एक पैसाही दिला नाही. कोण घेतो ही घरपट्टी? आता आणखी कोण घेणार? अर्जुन.
अर्जुनच घेतो ही घरपट्टी. अर्जुन घरपट्टी घेतो? आता एवढी घरं मिळून दिली त्यांना त्या सगळ्यांना, तेव्हा घरपट्टी घेत असेल तो, त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय? आता शेवंत बिचारी गरीब आहे, तिच्याजवळ नसतील पैसे, तर अर्जुन तरी तिला किती दिवस घरात राहू दे ना? म्हणजे अर्जुननं तिला घराबाहेर हाकलली? त्याचा नाईलाज झाला असेल. तिचं सामान सुमान रस्त्यावर पडलं होतं, घराला कुलूप होतं, सामानाकडे लक्ष द्यायला तिच्या जवळपास पण कोण नव्हतं सर, म्हणून रस्त्यावरच घुटमळत होती बिचारी. काकांना सांगायचं म्हणत होती. इट इज सिम्पली हॉरिबल. अर्जुन भयंकर वागतोय. तुम्हाला फारच काळजी आहे अर्जुनची. तुम्ही अर्जुनला जे बोललात ते सगळं कळलंय मला. माझ्याजवळ त्याच्याशिवाय काय पर्याय नव्हता हे माताई. आता हे गाव केवढं आहे बघा ना, माझे नातलग काय म्हणतील. अधिक खोटं बोलू नका. तुम्ही दिसतात तेवढे सरळ नाही. पत्र सोनलचं वाचलं आणि शिवाय अर्जुनला दिलं तुम्ही का? दाखवा एकतरी पत्र आहे का त्याचं तुमच्याकडे? मी रागवलं तेव्हा गप्प बसला तो, तेव्हा त्याचं प्रेम आहे सोनलवर. हेमा, खरंय, म्हणूनच त्या दोघांमधला काही पत्र बिपर असेल तर तो काढून घ्यायचा होता गुरुजींना. आणि हे करताना सोनाला कळू नये याची खबरदारी घेतली यांनी. कारण तिच्या लेखी यांची पुरोगामी इमेज ही कायम राहिली पाहिजे ना. स्वतःचा स्वार्थ, स्वतःची प्रतिष्ठा, स्वतःचा मतलबीपणा कसा जपावा हे तुम्हाला कळतं, पद्धतशीरपणे कळतं. येतो मी सर. हेमाताई सध्या फार रागात दिसतात. अहो जी मी बोललो आणि बोललोच नाही असं काही बाई त्या अर्जुनला सांगितलं असावं. येतो मी. आणि हे पहा, सोनल सज्ञान आहे हे लक्षात ठेवा. तशी वेळ बहुधा येणार नाही हेमाताई. सोनलला वाटतं मी आधार द्यावा तिला, कारण मी आंतरजातीय विवाह केलाय ना. आणि अर्जुन एवढ्या घराघरात वावरणारा पोरगा पण संतापाच्या घरात फाड फाड बोलला. महार म्हटलं तर शिवी ठेवतो, म्हटलं तर काय तो माझा गौरव होतो. जात मोडून विवाह केला, समजून उमजून ती शिवीच आहे माझ्यासाठी, माझी विटंबना करणारी. जो तो आपापल्या जातीचे क्रूर नखाने ओरडतो मला, कधी सावधपणे तर कधी बेसावधपणे. हेतू कोणताही असेल पण प्रत्येक घाव एक एक जखम करतो मला. आहे कोणाला याची पर्वा, वाटते कोणाला आपली चूक झाली असं. जे वास्तव मी उघड्या डोळ्याने स्वीकारलं ते सहन करण्याचं आत्मबळ हे मलाच मिळवावं लागेल. मलाच मिळवावं लागेल. सतीश, माझ्या दुबळ्या क्षणी तू फक्त सावरून घे मला, तू फक्त सावरून घे. सर सर सर, काका नाही आले घरी? काय रे, काय गडबड आहे? मोर्चा व्यवस्थित पार पडला ना? नाही सर, वाट लागली मोर्चाची. मिलिंद नगरामधल्या प्रत्येकाचं सामान सुमान असं रस्त्यावर जाळपोळ चालू आहे सर. प्रत्येक दलिताच्या संसाराची तिथं होळी चालू आहे सर तिथं. आणि तुझं काय? परिस्थिती हाताबाहेर गेली तर तू काय केलंस? तिथून पळून आलास. या सगळ्या अनर्थाला तूच जबाबदार आहेस, हे माहिती आहे तुला. आज मोर्चा काढू नको सांगितलं ते ऐकलं नाहीस. सगळ्या दलितांना पेटवलंस आणि आता वस्ती पेटली तेव्हा तू पोलिसांवर ताशेरे ओढायला मोका. पण त्या गरीब अडाणी मंडळीवर हा प्रसंग आणला कोणी? 4 भिंतींच्या सुरक्षित घरात राहून बोलणं सोपं असतं सर. वर्षानुवर्ष गळक्या झोपडीत राहावं लागतं, तेव्हा विवेक आणि विचार डोक्यावर छप्पर धरत नाही. आमच्या करता म्हणून बांधलेल्या घरात जर आमचाच देखत दासराव जोशांसारखे लोक रासरोसपणे राहत असतील तर ते कसं चालेल आम्हाला? तुम्हाला चालेल? भाड्याचं घर सुद्धा द्यायला नकार दिला त्या गृहस्थाला तुम्हाला. रामखोर साला. हे म्हणजे त्याचं ते त्याच आणि आमचं तेही त्यांचंच. मग आमचं काय सर इथे? काय? आमची स्वतःची एकच गोष्ट आहे सर, वेदना. अत्याचार आणि अन्याय यांच्या ओझ्याखाली आम्ही नष्ट नामशेष व्हायची पाळी आली तरी आम्हीच विचार करायचा. जमणार नाही सर. हा संघर्ष नाही, ही चळवळ नाही, हे युद्ध आहे सर. महायुद्धापेक्षा मोठं. आणि युद्धात सगळं क्षम्य असतं. विजयाकडे नेतो तो मार्ग खरा.
दासराव जोशांचा त्या घरावर काहीच हक्क नाही हे कोणीही मान्य करील, पण शेवंता तिचं काय? ती तर दलितही आहे आणि पूरग्रस्तही, पण मोर्चात ती का नव्हती अर्जुन? मी सांगितलं तुम्हाला, शेवंत आली होती इथं. म्हणजे मोर्चात शेवंता नव्हती का? सर मी तुम्हाला काका काका काय झालं? दुर्वाहात नका लावूस मला. काका काय झालं? काका काय झालं? आई की या अर्जुन्याला हरबेली नगरामध्ये गोळीबार झाला. त्या शेवंत गेली रे सतीशा, शेवंत गेली. शेवंता गेली? तिला घराबाहेर काढली होती 50 रुपयासाठी. 50 रुपयासाठी जीव घेतला तिचं. रांडव होती बिचारी, शिकून सवरून स्वतःच्या पायावर उभं राहिली. पण काका शांत व्हा, काका शांत व्हा. दुर्वाय वाटतो. सुंदर, फारच सुंदर आहे. सुंदर आहे. खास बंबई मागितली. सतीशानं जलता पत्ता 500 रुपयाची आहे. खास मिलिंद नगरातल्या बोधयरासाठी आणली होती. पण आता काय उपयोग? काका नाही मी उमेद नाही हार सुनबाई. आपला सतीश हाऊसिंग सोसायटी काढणार आहे ना व ही भगवान बुद्धाची मूर्ती मी तिथं बसवणार आहे. तू बी कर पूजा. ह्यो आमचा देव आहे, तुमचा नव. तुमचा देव करतोय भेद. तू पूजा केलीस तर आमचा देव काही नाही म्हणायचं नाही. काय झालं? म्हण आता झाला तुमचा बी दिवस सुरू म्हणून. आता काय आहे सुनबाई, किती बी म्हणलं तर चित्याची खोड आहे. मेल्या बिगर काही जात नाही बघ. नाही तुला नसल वाटत तर नग करू तू पूजा. माझा काही ह्या का नाही. करतेस का? बर अरे नाही अरे हार नको घालू. फुलं टाक, फुलं. हा फोटो साठी हार आहे तो. बाबासाहेबांच्या फोटोला हार घालत्या आणि मूर्तीला फुलंच वाहत्या. आणि पूजा झाल्यावर मला जेवण दे बर का. हेमा मध्येच आलात? हे काय? मूर्ती आली वाटतं. काका कुठे गेले? आहेत, जेवतायत. पण तुम्ही मध्येच कसे आलात? कॉलेज नाही? तसं काही विशेष नाही. तब्येत ठीक नाही? रजा काढलीत? विद्यार्थ्यांनी वर्गावर बहिष्कार घातलाय. 4 दिवसांपासून थोडं चालू होतं. आज स्फोट झाला. काय चालू होतं? भित्रेच साले एवढं घाबरतात विद्यार्थ्यांना. कोण? आणखी कोण? आमचे कलिग्स. गेल्या 4 दिवसांपासून विद्यार्थ्यांची मागणी आहे, अर्जुनला डिसमिस केलं पाहिजे कॉलेजमधून. अर्जुनला डिसमिस करायचे? कशासाठी? त्याच्यावर 302 आणि 307 खाली गुन्हा नोंदवलाय म्हणून. शेवंताच्या मृत्यूबद्दल त्याला जबाबदार धरलंय पोलिसांनी. त्याची भीती वाटते म्हणे पोरांना. तो कोणी आहे त्याला कॉलेजमध्ये येऊ देता कामा नये. प्राचार्य सुद्धा असेच बोटचेप धोरण. खरं तर त्यांनीच मुलांना पहिल्या दिवशीच ठणकावून सांगायला हवं होतं की जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्याला गुन्हेगार मानता येणार नाही. कायदा देखील एखाद्याला शिक्षा होईपर्यंत निर्दोषच मानतो. त्याऐवजी मुलांना सांगत बसले अलीकडे तो कॉलेजमध्ये कुठे येतो, एवढं ताणायची काय गरज आहे, वगैरे झालं. त्यामुळे मुलं आणखीनच चेकाळली. पवार साहेबांची फीस असेल पोरांना. असं नसतं हेमा. पवार साहेब कशाला उचकून देतील मुलांना? प्राचार्यच त्यांना प्लीड करण्याची संधी घेत आहेत. दुसरं काय? पवार साहेब अगदीच तटस्थ असतील अर्जुनच्या प्रकरणात. निदान या परिस्थितीत त्यांना इन्व्हॉल्व्ह होणं परवडण्यासारखं नाही. गावात आधीच तणाव आहे आणि नाही म्हटलं तरी पूरग्रस्तांच्या वसाहतीचं त्यांचं लास्ट पेमेंट पेंडिंग आहे. तेव्हा होईल तितक्या लवकर हे प्रकरण संपवायला हवं त्यांना. त्याखेरीज त्यांचा अडकलेला पैसा त्यांना मिळणार नाही. मग मुलं गेली कशी या थराला? त्याचं असं झालं, काल प्राचार्यांनी बोलावली डिसिप्लिन कमिटीची बैठक. प्राध्यापकांनी प्राचार्यांचा कल पाहिला आणि त्यांनीही तीच री ओढली. नाहीतरी अलीकडं अर्जुन कॉलेजमध्ये येतोच कुठं? म्हणजे प्रत्येकाचं गृहीत एकच होतं, अर्जुन गुन्हेगार आहे. पण आता तो कॉलेजला येत नसल्यामुळे तशी काही चिंता करण्याचं कारण नाही. मी त्यांच्या ह्या मूळ भूमिकेवरच कठोर टीका केली.
स्पष्ट शब्दात सांगितलं, जोपर्यंत अर्जुनचा गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत कायद्यानं त्याला काढता येत नाही. हादरले सगळे. मग एक जण सावधपणे म्हणाला, तो सतत अब्सेंट असतो ह्यासाठी काढावं, म्हणजे पुन्हा नवी पळवाट. मी म्हटलं तसं असेल तर जितके विद्यार्थी या वर्षभरात अब्सेंट आहेत ना त्या सगळ्यांनाच काढा. मग एकानं वेगळीच शक्कल लढवली, कोर्टाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत त्याला सस्पेंड करावं. मधला मार्ग, कातडी बचाव धोरण म्हणजे हा मधला मार्ग. विद्यार्थ्यांचं समाधानही होतं आणि अर्जुनलाही शिक्षा देण्याचा भास करता येतो. मी यालाही विरोध केला. हेमा, सस्पेंड करण्याच्या मुद्द्यावर मी एका बाजूला. अखेर मी सांगितलं, जर अर्जुनला सस्पेंड करायचा निर्णय घेतला तर मी डिसिप्लिन कमिटीचा राजीनामा देईन. बस, बैठक संपली. अर्जुन खरोखरच निर्दोष आहे असं वाटतं तुम्हाला? अगं, तो रेस्ट हाऊसच्या गर्दीत होता. शेवंता जळाली मिलिंद नगरात. 2 ठिकाणांचं अंतर 1.5 किलोमीटर. कसं शक्य आहे? अर्जुन तापट आहे पण दुष्ट नाही. अर्थात मला काय वाटतं हे महत्वाचं नाही, कोर्ट काय निकाल देईल हे महत्वाचं. जय भीम काका. आलं हे एक शिकलेलं. काय झालं? कुठं काय झालं? शिकलेल्या लोकांच्या शहाणपणाबद्दल विचार करीत होतो तेव्हा तू आलास. तिकडे सगळे वाट पाहतात काका तुमची. अरे वा, आली वाटतं बौद्ध मूर्ती. फारच छान आहे काका. ही मूर्ती मी नेऊ? ए खबरदार, खबरदार जर त्या मूर्तीला हात लावला तर तुमच्या वर्गणीचे समजे पैसे वापर घेऊन द्या. मी त्या मूर्ती इकडे नेऊ देणार नाही. हा, लोकांना मूर्ती आल्याचं कळालंय काका. फार आग्रह केलाय त्यांनी. अरे काही लाज आहे करायचं त्याला? सरकारचे पैसे बी घेणार आणि मूर्ती बी नेणार आणि तू बी बेशर्मासारखा मागायला आलास. पोट मजबूर करतं काका सगळ्यांना. पोट? अरे पोट काय तुम्हालाच हाय कर? पोट कुत्र्या मांजऱ्याला बी हाय, रस्त्यावरच्या रांडा बी भरतात पोट. भिंत्याच्या टुकऱ्याला बी पोट असते गाडीच्या. आम्हाला नव्हतं का पोट? नव्हतं. बाबासाहेब म्हणले मेलेलं ढोर वडायचं नाही. आम्ही सोडलो. काय खात होतो? मुरदडच खात होतो की. पर सोडलं. बहिष्कार घातला गावानं. कुठं काम मिळना, कोणी मजुरी देईना, कोणी दारावर उभं करीना. पण ढोराची सागुती बंद म्हणजे बंद, उष्टपाष्ट बी बंद. वर काठ्या घेऊन गाव धावायला अंगावर पर वाकलो नाही कधीच. कुठं वर्गणी गोळा नाही केली. लेकर बाळा घेऊन शान कडी कपरीत लपलो. देश धडीला लागलो. तरवठाचा पाला खाल्ला. शेतातले दाणे येथून खाल्ले. येळ प्रसंगाला चोरून मारून कंस करून खाल्ले. आणि काहीच नाही मिळालं तर घाट घाट पाणी पिऊन पोटाची गार शांत. आणि तुम्ही मला पोट धावता बाहेर. वर्गणीचे पैसे नुसते वर द्यायला घेतले नाही. अर्जुन तो स्वतः खायला वापरले पैसे ते. अरे अरे शेवटला तो काढलीच नसती रे बाहेर. काढलीच नसती. कमी पडले असते तर मला मागायचे होते पैसे, पण मला कळू नये म्हणून तू गुपचूप वसूल करीत होतास ना. शांत व्हा काका, शांत व्हा. अरे काय होईल? मला येईल ना तर येऊ दे. हा, इथेच बरं. असं काही बोलू नका काका आता तुम्ही. अर्जुन, तू जा बरं. काका माझ्यावर नको नको तो आरोप करतायत सर. ठीक आहे, पण ही वेळ नव्हे त्यांना समजून सांगायची. सतीशा, अरे काळी सुपा एवढं झालं तर या अर्जुनाचं धाडस पाहू. हत्तीचं बळ संचारलं होतं माझ्या अंगात. म्हणलं निघाला एक तरी मर्द गडी. तुझ्यासारखी तर वाया गेले शिकून सवरून. पण याला दाखवली होती अशी काही पण आहे. सतीशा, अरे दादासाहेब सत्य मागे धावले तर येणा बाबा झालता जीव. मग भंडारी बी गेला. रूपवत्याला बी 30 वाद धरली. गवई खोबरगडे नाही गेले, पण निवडणुकीची घाई झाली की समजे पुन्हा तिथंच. मुसळधार पावसानं गडी जागच्या जागी इरघळव तसं झालं र. समज सगळा चिखोल चिखोल. समजी उमेदच खचली होती. पण या नव्या पोरायचं कर्तृत्व पाहिलं जीवाला उभारी आली. पण हे बी त्याच वाटानं निघालं. अरे जा समजे जा. यो काका बाबासाहेबाची असली अवलाद आहे. घ्या तुम्ही तुमचे हार तुरे. पडा पाया कोणाच्या पडायच्या. ज्ञानाही चुकणार कोणा. कोण हारे तुम्हाला 500 रुपये देणार? मंत्री, पालकमंत्री. कोणाचा पालक? मिळव तू सरदारकी. यो पठ्या मोडल पण वाकणार नाही. खबरदार, खबरदार त्या मूर्तीला हात लावला तर तुझ्यासारख्या खोनी माणसाची सावली बी पडू नाही तिच्यावर. शेवटाला मारलीच रे तो. शेवटाला मारलीच.
रांडोपुरीचा जीव घेतला तो निघितून अर्जुना निघ रात करीतो निघ काका 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 शरणं धन्यवाद. या नाटक अभिवाचन डॉक्टर किशोर सिरसाट सर, त्याचबरोबर सहभागी शुभम कोले, धनंजय जीवणे, संकेत महालकर, रवींद्र कोलते, साक्षी बसवे, रोशनी वाघमारे, चेतन पौळ यांनी उत्कृष्टरित्या अत्यंत मार्मिक व भावनिक वाटा पळवाटा याचं अभिवाचन केलेलं आहे. या 6व्या सत्राच्या दुसऱ्या भागामध्ये आपण विद्रोही रॅप या ठिकाणी सादरीकरण होणार आहे. विद्रोही रॅपचं प्राचीन कालखंडामध्ये बुद्ध व वर्धमानाने आपल्या उपदेशाच्या माध्यमातून लोकांचे विचार परिवर्तन केले. सुफींनी समाजच्या माध्यमातून, बसवांनाने वचनाच्या माध्यमातून, नामदेवाने तुकारामाने अभंगाच्या माध्यमातून, रविदास व कबीराने दोह्यांच्या माध्यमातून, ज्योतिरावांनी पोवाड्याच्या माध्यमातून, गाडगेबाबांनी भजनाच्या माध्यमातून, तुकड्याने ग्रामगीतेच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं. अण्णाभाऊ, वामनदादा, अमर शेख, विठ्ठल उमाप आणि प्रतापसिंहदादा बोदडे यांनी शाहिरींच्या आणि गीतांच्या माध्यमातून बुद्धापासून ते तुकारामापर्यंत आणि तुकारामापासून ते आंबेडकरापर्यंत समाज जागृती केली. आपल्या पूर्वजांनी कधी सुत्ताच्या माध्यमातून, समातून, वचनातून, अभंगातून, दोह्यातून, ओवीतून, भारुडातून, पोवाड्यातून, भजनातून, ग्रामगीतेतून, शाहिरीतून, जलशातून समाज प्रबोधन केल्याने आता या साधनाबरोबरच रॅपच्या माध्यमातून ही समाज प्रबोधन या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी मी रॅप फेमस सागर भाऊ MC सोशलिस्ट ग्रुप पुणे यांना विनंती करतो की त्यांनी विचार मंचावर विराजमान व्हावं. सर्व उपस्थित विद्रोही साथींना क्रांतिकारक जिंदाबाद आणि जय भीम. हॅलो. आम्ही नवसांस्कृतिक पर्याय पुणेची टीम या ठिकाणी एक चळवळीमध्ये नवीन फॉर्म घेऊन आलेलो आहोत. आम्ही 4 जण परफॉर्म करतोय, पण आमची 25 जणांची टीम या ठिकाणी उपस्थित आहे आणि ती हा फॉर्म तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी घडते. हॅलो. नवसांस्कृतिक पर्याय पुणेची टीम काळानुसार सुसंगत होण्यासाठी आणि तरुणांपर्यंत चळवळीचा विचार आणि समाजाचं वास्तव पोहोचावं या उद्देशाने एक विद्रोहाचं प्रतीक असलेलं रॅप हा फॉर्म तुमच्या समोर घेऊन आलेला आहोत. आमचा प्रामाणिक उद्देश आणि भूमिका आता वेळाभावी सांगणं शक्य नाही आहे, पण आमचे कार्यकर्ते आहेत आणि आमचा स्टॉल आहे, त्या ठिकाणी आमची पूर्ण भूमिका पत्रकाच्या माध्यमातून तुम्ही वाचू शकता. आमचा हा फॉर्म तुम्हाला नक्की आवडेल असा आम्हाला विश्वास आहे आणि आवडला तर नक्की त्याला प्रतिसाद द्या आणि प्रतिक्रिया कळवा. आता वेळ न गवळता पटकन समजून घ्यात MC सोशलिस्ट काय आहे आणि कोणी आहे. आजचा रॅपचा जो कार्यक्रम आहे तो आहे MC सोशलिस्टचा. त्याला म्हणतात MC सोशलिस्ट रॅपचा स्पेशालिस्ट. विद्रोही संमेलनच असं आहे की इथे प्रत्येक जण येतो जो विद्रोही असतो आणि तो इथे मनापासून सहभागी होतो. जसं जसं समाज बदलला तशी तशी सांस्कृतिक प्रतीकं बदलत गेली, ती डेव्हलप झाली, ती इव्हॉल्व्ह झाली. म्हणून त्याला सांस्कृतिक गाणं ही अपवाद ठरत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही नवीन हा रॅपचा फॉर्म आणत आहोत जो मराठी रॅपमध्ये पुरोगामी वारसा पुढे नेणारा आहे आणि आमचा MC सोशलिस्ट त्या वारसाला पुढे नेणार आहे. MC सोशलिस्टची मी सगळ्यांना ओळख करून देते. त्याच्या आधी मी पुन्हा एकदा सगळ्यांना रिक्वेस्ट करेन, बाहेरच्या सगळ्यांनी प्लीज पुढचे काही मिनिट आत येऊन बसा. MC सोशलिस्टची ओळख अशी आहे, जनरली रॅपमध्ये डिस्क नावाचा एक प्रकार असतो. डिस्क म्हणजे काय मी थोडक्यात सांगते. माझे बरेचसे वयस्कर माय
मायबाप समान नागरिक इथे आहेत, तर मी त्यांना जस्ट थोडक्यात डिस म्हणजे काय सांगते. आपल्या मराठीमध्ये सवाल जवाब जे असतं ना, तर त्याला डिस असं रॅपमध्ये म्हणतात, काइंड ऑफ. तर ते डिस, तर आपला हा जो रॅपर आहे तो काय म्हणतो, हा डिस नाही करत इथल्या रॅपरला, हा डिस नाही करत इथल्या रॅपरला, तो डिस करतो इथल्या मनोवादी सत्तेला. तो रॅप नाही करत, तो शिव्या नाही देत आया बहिणींवर, तो रॅप करतो आजच्या प्रश्नावर, तो रॅप करतो जगण्याच्या प्रश्नांवर. आज तो बोलतोय, आज तो गातोय, कारण तो आहे बंडखोर. त्याच्या विचारात आहे फुले, शाहू आणि आंबेडकर. असा हा जनतेचा रॅपर, विद्रोहाची परंपरा जपणारा आणि पुढे नेणारा एमसी सोशलिस्ट आपल्या समोर आज येत आहे. सगळ्यांनी त्याचं स्वागत करायचं आहे. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपले जे महामानव झालेले आहेत, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, या सगळ्यांना नमन करून आपण करतो. तर आम्ही ह्या रॅपच्या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाईंना नमन करून करीत आहोत. हॅलो. शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करू. रॅप आवडला असेल तर जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद देऊ शकता. बऱ्याचदा रॅप हे आपल्या इथे मुलं गातात, तर आम्ही त्याच परंपरेला विद्रोही प्रकारे छेद देत आहोत आणि त्याच्यामुळे आम्ही नमन करणारे पहिले रॅप गायले ते सावित्रीबाईला अभिवादन करून. यानंतर सगळ्यात महत्वाचा रॅप म्हणजे हा जो विद्रोहीचा सगळा कार्यक्रम चालू आहे, त्याच्यामध्ये सातत्यानं एक विद्रोही परंपरा सांगायचा प्रयत्न होतोय, पण तरी सुद्धा बाहेर असलेल्या आपल्या बांधवांना अजूनही डोक्यात येत नाही की आपली खरी संस्कृती काय आहे. आणि बरेचदा आपली खरी संस्कृती लक्षात नाही आल्यामुळं ह्या मनुवाद्यांच्या मागे जावं लागतं. पण आपली खरी संस्कृती काय रॅप मधून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आवडल्यास नक्की टाळ्या वाजवा, दाद द्या. यो एमसी सोशलिस्ट आवाज देतो. इको कमी करा. पुढचे रॅप जे आहे ते
सांगतो हिशोब कर हे सांगतो हिशोब कर अरे कचरा आम्ही साफ केलं मिळालं आम्हा काय नील गुरु ओढली तुझी मिळालं आम्हा काय तुझी गटर साफ केलं मिळालं आम्हा काय गावाबाहेर काढलो होतं दारिद्र्यात जगतो आहे हे लंजी खरडा जोगला विसरला काय हे लंजी खरडा जोगला विसरला काय हे आज पण जातीवरून खून होतं बाय सांग बेटे विषमता संपलेली आहे सांग बेटे विषमता संपलेली आहे हे सांग 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 आरक्षण 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 बाबासाहेबांनी आम्हाला राजकीय आरक्षण दिलं आणि राजकीय आरक्षण काही लोकांच्या दिसत आहे पण खऱ्या अर्थाने हजारो वर्षांपासून ज्यांनी राजकारणावर आपलं इथल्या आरक्षण आपला मक्त ठेवलेला आहे त्यांच्या आरक्षणाची आता मी पोलखोल करणार आहे त्या बहिणीत आहे का त्यांची सोशालिस्ट मालकी सांग कोणाकडे हाय सांग कोणाकडे हाय जमिनीची मालकी सांग कोणाकडे हाय सांग कोणाकडे हाय शिक्षणाची मालकी सांग कोणाकडे हाय सांग कोणाकडे हाय घरगुती पगार सांग कोणाकडे हाय सांग कोणाकडे हाय हॉस्पिटलची मालकी सांग कोणाकडे हाय सांग कोणाकडे हाय चित्रपट सृष्टी सांग कोणाकडे हाय सांग कोणाकडे हाय मोठे मोठे टावर सांग कोणाकडे हाय सांग कोणाकडे हाय यावर तुझी बोलती बंद काय बोल 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 यावर तुझी बोलती बंद काय पहिली दुसरी पिढी आमची ग्रॅज्युएट होत आहे मुलीच्या उपावी माझी की देण आहे म्हणूनच आज आम्ही पुढे जात आहे अरे मुख्तार मावांचे विष्णू करणार नाही माणूस पण देण्यासाठी दिला मोठा लढा काळात चौदार तळ्याचा सोडला मोठा पिढा माणूस बनाया आम्हाला लढावं लागत आहे अरे विषमतेचा म्हणूनची स्मृती झाली आहे सन्मानाने जगण्यासाठी सगळ्यांसोबत आहे आरक्षण दिलं